तर मला कळत नाही फास्टॅगचा अर्थ काय येतो. फास्ट तर कुठल्याही अँगलनी फास्ट नाहीये. मॅकडी, बर्गर किंग हे सगळ्यांना मी बिलकुल प्रमोट वगैरे करत नाही. फक्त मैदा आणि प्रोसेस फूड्स हे आपल्याला ते लोक खायला घालतात. तर तुमची गाडी आहे ना मिडल टू लेफ्ट मध्ये ठेवा. हे एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल ना. चला काकू बाय. काका बाय. साक्षी बाय. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत, सॉरी संध्याकाळचे नाही दुपारचे वाजलेले आहेत 3:20 आणि आम्ही आता निघालेलो आहोत कुठे म्हणाली? टुवर्ड्स घरी, टुवर्ड्स नवी मुंबई. वाईला आता निरोप देण्याचा टाइम आलेला आहे आणि मुंबईला आता टोटल किलोमीटर दाखवतोय 212 किलोमीटर कव्हर करायला लागणार आहे 4 तास आणि 10 मिनिटं. एक्साइटमेंट लेवल असायलाच पाहिजे बिकॉज एक ट्रिप संपते मगच तर दुसरी अजून चांगली ट्रिप सुरू होणार. चला ड्रायव्हिंगचे तुम्ही नजारे बघा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:10 आणि मी NH48 वर आहे. टूटकर चाहा था तुम्हें चाहकर टूट गए. मिलने की तरह मुझसे वो पल भरे नहीं मिलता. दिल उससे मिला जिससे मुकद्दर नहीं मिलता. वाह वाह. ते बघा मित्रांनो एक भली मोठी रांग लागलेली आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे इथे ऍक्च्युली. तर मित्रांनो आता रिटर्न जाताना पहिला टोल आलेला आहे. हा टोल आहे खेडशिपूर टोल. तर अजून डेस्टिनेशन ना 148 किलोमीटर आहे म्हणजे किमान 150 किलोमीटर आणि ते कव्हर करायला लागणार आहे 3 तास. थोडंसं रेड दाखवतंय, सॉरी ऑरेंज दाखवतंय मॅपमध्ये. तर कदाचित असं होऊ शकतं की पुणे साईडला मला ट्रॅफिक मिळेल. बट ट्रॅफिक मिळालं तर मिळालं, मी तुम्हाला एंटरटेन करत राहील. राहा बरोबर, मस्त ट्रिप आपण एन्जॉय करू एक साथ. तुम्ही विचार करत असाल मनाली गेली कुठे? ती आहे ना मागे झोपली. मी दाखवू नाही शकत पण मागे झोपली आहे. थोडी तब्येत डाऊन होती म्हणून झोपून गेली. तर मित्रांनो आतापर्यंत मी 100 किलोमीटर कव्हर केले आहेत आणि मायलेज बघा गाडीचा 20.5 किलोमीटर पर लिटर. मस्त एकदम. तर आता पुण्याला फक्त 4 किलोमीटर बाकी आहे आणि मी ह्याला म्हणतात जांभूळवाडी वाटतं, तर तिकडे मी आलो आहे. आणि नरहे नाव आहे, नरहे या एरियाचं नाव आहे. तर तिकडे आलो आहे. पुणे 4 ते 5 किलोमीटर पुढे असेल. आता ॲक्च्युअलमध्ये कळेल की पुण्यामध्ये ट्रॅफिक किती आहे. बट आतापर्यंत एकदम मस्त जातोय मी, एकदम स्पीड लिमिटच्या आतमध्ये आहे आणि हळूहळू जातोय, काय घाई नाही आहे. तर हे जे मित्रांनो जे रंबल स्ट्रिप्स आहेत ना हे खूपच इरिटेटिंग आहेत. ॲक्च्युली सेफ्टी मेजर आहे, असं उतार आहे म्हणून रस्त्याला, बट हे खूपच जास्त लावलंय, अति लावलंय. पूर्ण गाडी हलते, पूर्ण माणूस हलतो. तर आता मित्रांनो पुण्यामध्ये थोडंसं ट्रॅफिक आहे, पण एक टिप सांगतो मी तुम्हाला. जर असं ट्रॅफिक दिसेल ना तुम्हाला ऍटलिस्ट NH48 वर तर ही ट्रिक अप्लाय होते. तर तुमची गाडी आहे ना मिडल टू लेफ्ट मध्ये ठेवा बिकॉज लेफ्ट लेन आहे ना फटाफट जात राहते पुढे पुढे आणि राईट लेनला ट्रक्स असतात भरपूर, तर तो प्रॉब्लेम करतात. सो मिडल नाही तर लेफ्ट लेनला ठेवा. मी थोडाफार लेफ्ट लेनलाच ठेवतो बट जास्त चिपकवत नाही लेफ्ट लेनला बिकॉज पुण्याचे जे बायकर्स आहेत ना 2 व्हीलर एकदम चिटकून चालतात. थोडंसं स्क्रॅच पडला तर उगाच प्रॉब्लेम. तर आता पुणे सोडायला फक्त 9 किलोमीटर बाकी आहे आणि हे 9 किलोमीटर कधी कंप्लीट होत आहेत असं मला वाटतंय बिकॉज 9 किलोमीटर नंतर माझा फेवरेट हायवे चालू होणार आहे, माझा फेवरेट एक्सप्रेसवे चालू होणार आहे. तो आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. इथे थोडं स्टॉप अँड गो ट्रॅफिक आहे, असं नाही की कुठे स्टक झालोय, कुठे अटकलोय. पण तरी पण मी वेट करतोय की कधी 9 किलोमीटर कंप्लीट होतात. हे बघा हे 9 किलोमीटर. मी माझ्या फेवरेट रोडवर जातो आहे. इथून लेफ्ट मारलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि तुम्हाला ओल्ड हायवे घ्यायचं असेल तर सरळ. तर जे येताना जी ट्रिप होती ना म्हणजे वाईला जाताना ट्रिप
तेव्हा मी 2 दिवसाआधी त्या ओल्ड हायवेने आलेलो. बट आता जायचं आहे, जाऊन थोडं काम करायचं आहे घरी जाऊन, तर त्यामुळे टाईमवर पोचायचं आहे आणि टाईम जास्त महत्त्वाचा आहे आता. तर त्यामुळे मी जातोय आता यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे, जो आपण बोलतो मुंबई पुणे एक्सप्रेसवे. एकदम बेस्ट हायवे. पण जसा घाट चालू होतं तर तो थोडं मेंटेन केलेलं नाही आहे, त्यामुळे ट्रॅफिक होतं. बट मला वाटतं बेस्ट हायवे आहे. फक्त टोलचे जे रेट्स आहेत ना ते खूप जास्त आहेत या हायवेसाठी. 320 रुपये आता केले आहेत. एक जमाना होता जेव्हा 120 रुपये होते, नंतर 170 रुपये झालेले, 180 रुपये झालेले, नंतर 200 समथिंग 28 होते आणि आता झाले डायरेक्ट 320 रुपये फ्रॉम पुणे टू मुंबई आणि मुंबई टू पुणे तेच. तर आता मी मस्त एक लेन पकडतो. जर तुम्ही इथे येत असाल, म्हणजे या एक्सप्रेसवेवर चालवत असाल तर मिडल लेनवर चालवा. 80ची स्पीड ठेवा, सुरक्षित राहाल तुम्ही. जास्त पळवू नका इथे गाडी, बिकॉज इथे भरपूर सारे किस्से माझ्या डोळ्यासमोर झालेले टायर बसचे. हा जो आहे तो रोड सिमेंटेड रोड आहे, असा डांबराचा रोड नाही. तर त्यामुळे या रोडवर फ्रिक्शन जे आहे बिटवीन टायर अँड रोड ते खूप जास्त होतं. आणि एक पॉईंट असा होतो की टायरची स्पीड जी आहे आणि फ्रिक्शन ते सहन नाही करू शकत टायर, आणि तो थ्रेड एकदम रिप ऑफ होऊन जातो आणि बस्ट होतं. आणि त्यामुळे हे जे स्टिअरिंग आहे त्याच्यात कंट्रोल काही राहत नाही. तर त्यामुळे मी स्पीड 80चीच ठेवतो. जेव्हा माझ्याकडे ऑल्टो होती ना तेव्हा पण मी स्पीड 80चीच ठेवायचो, आणि आता ब्रेझा आहे आताही मी स्पीड 80चीच ठेवतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तर ही जी गाडी आहे ना जी ब्रेझा, ती 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे यात, आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स आहे. तर त्यामुळे काय होतं, ही जी हायवेवर 6 स्पीडवर क्रूज करत राहते. हे बघा आता 6वा गिअर या गाडीने लावला आहे. आणि फक्त जर 80 to 100 चालवली तर 2000 RPMच्या खालीच राहते. 1500, 1200, नाहीतर वर्स्ट केसमध्ये ती 2000 पर्यंत जाते. तर त्यामुळे काय होतं, हे बघा मायलेज 21.2 किलोमीटर पर लिटर मायलेज देते हायवेवर. आहे की नाही बेस्ट. तर मित्रांनो आपल्या जर्नीचा सेकंड टोल आलेला आहे. हा आहे तळेगाव टोल. इथून पण फास्टॅग मधूनच काढतो मी, फास्टॅग लेन मधून. पण तुम्ही बघू शकता ते टोलच्या मागे जे माउंटन्स आहेत ना किती सुंदर दिसत आहेत आज. मी दाखवतो परत एकदा, टोल क्रॉस होऊ द्या, परत एकदा माउंटन दाखवतो मी. ते बघा ते माउंटन्स, आज जो ऑरेंज शेड आहे ना आणि ते माउंटन्स काय दिसत आहेत यार, खतरनाक एकदम. जर तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत आवडत असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीज बरोबर शेअर करा, आणि या चॅनल रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्हला सबस्क्राईब करा यार मित्रांनो. तर आता मस्त इथे एक ब्रेक घेतलाय आम्ही, पुढे जातो. हे एक फूड कोर्ट आहे, छोटंसं फूड कोर्ट. हे बघा इथे मॅगडी वगैरे आहे, तिथे मून दिसतोय वर, मस्त सनसेट होते. तर आता आम्ही ब्रेक घेतलेला वॉशरूमसाठी. बट असं ते गरमागरम कॉफी प्यायचं मन झालं तर मॅगडीमधून कॉफी पिलं. बर्गर वगैरे तर आज आम्ही काही जास्त खात नाही. लास्ट टाइम मी बर्गर कधी खाल्लेला माहिती आहे, इगतपुरी ट्रिपला ना, 2 months झाले. हां 2 ते 3 महिने झाले. 2 कुठे, हां 2 ते 3 महिन्याआधी एक बर्गर खाल्लेला, आणि पेरी पेरी फ्रेंच फ्राईज मी फर्स्ट टाइम खाल्लेले तेव्हा. आता एक कॉफी पितो. कुठलं घेतलेलं आहे काय, लोटा ए सॉरी कुठलं, कोणतं फ्लेवर, मोका 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 सॉरी. तर मस्त आहे गरमागरम कॉफी, थंडी आहे आता, आणि 7 वाजलेले आहेत आता. असं कॉफी पिण्यात मजाच वेगळी आहे ना. मागे गाडी आहे, आपली गाडी आहे, आपली लाडकी ब्रेझा आहे, आणि मस्त गरमागरम ही कॉफी पितोय. आणि तिकडे आहे ना, आता दिसत नसताना तर मोठा पर्वत आहे. तर मी हे मॅगडी का प्रेफर करतो माहिती आहे, मी तुम्हाला दाखवतो, थांबा बॅक कॅमेरा ऑन करून. हे बघा मी हे का प्रेफर करतो माहिती आहे, इथे खूप कमी लोक येतात, आणि इथे वॉशरूम पण क्लीन आहेत, सगळं क्लीन आहे. फक्त रोड थोडं उपडखापड आहे, पण बाकी सगळं ठीक आहे. फक्त मी एक रेकमेंड करतो की जर तुम्ही रात्री 11च्या नंतर इकडे येत असाल ना तर सगळं बंद होतं, आणि ही जी लाईट आहे ना ती पण काढतात ते लोक.
तर जर फिमेल्स बरोबर येत असाल तर आय डोंट रेकमेंड दिस प्लेस. बट जर सोलो आहात नाहीतर फक्त मेल बरोबर आहात तर तुम्ही बिंदास यायचं. तर आता मी आहे जस्ट 62 किलोमीटर्स माझ्या घरापासून लांब आणि मस्त 80 to 100 क्रूज करत चालत आहे. 100 पण नाही, हे बघा 80 to 90च्या मध्ये आहे मी. आणि मायलेज बघा यार किती आहे, 22 मायलेज देते यार गाडी. बेस्ट आहे एकदम. आणि हा संध्याकाळचे आता वाजले आहेत 7:20, 7:17 झालेत. तर राऊंडली मी सांगितलं 7:20. घरी पोचायला अजून 1 तास 20 मिनिटं बोलतोय मॅप. 8:30 पर्यंत पोचेन मी घरी, 8:30 पावणे 9. रात्रीचा रोड मस्त आहे. आणि हा जो आहे ना आता घाट सुरू झाला आपला लोणावळा खंडाळ्याचा घाट. मी आता खालापूर टोलवर आहे आणि खालापूर टोलची स्थिती अशा प्रकारे आहे. हे बघा इतकं सगळं रेड आहे, सगळं रेड आहे. तर मला कळत नाही फास्टॅगचा अर्थ काय येतो. फास्ट तर कुठल्याही अँगलनी फास्ट नाही आहे. आणि मला वाटतं 15 ते 20 मिनिटं असेच जातील आता इथेच. बट काय प्रॉब्लेम नाही, तोंडावर स्माईल अजून आहे. थकलो नाही आहे बिलकुल. ती जी कॉफी पिली ना खतरनाक कॉफी होती. मॅकडी, बर्गर किंग हे सगळ्यांना मी बिलकुल प्रमोट वगैरे करत नाही. फक्त मैदा आणि प्रोसेस फूड्स हे आपल्याला ते लोक खायला घालतात आणि तेलकट, फक्त सॉल्ट. तर त्यामुळे माझी मध्ये खूपच माझं वेट वाढलेलं. आणि आता थोडं मी कंट्रोलमध्ये आलो आहे आणि याचं पण ट्राय करतोय, अजून फिट व्हायचं ट्राय करतोय. जितके पण मैदावाले प्रोडक्ट आहेत ना ते फार कमी केलेत. असं नाही की एकदम बंद केलंय, बिकॉज एकदम बंद केल्यावर नंतर एक तलप येते आणि एक साथ इतके गोष्टी खातो ना माणूस. तर असं नाही की पूर्ण बंद केलंय, थोडं कमी केलंय. म्हणजे खूप कमी खातो आणि माइंडफुल खातो. आणि जे शुगर आहे, शुगर कॉन्टेंट लाईक हे आपले कोकोकोला आहे, पेप्सी आहे, थम्सअप आहे, हे सगळं पूर्णपणे बंद केलंय. आणि जेवढं पण चहा, कॉफी वगैरे पितो ॲक्च्युली ते पण शरीरासाठी आपल्या ठीक नाही आहे. बट ते मी थांबू नाही शकत. मला कॉफी भरपूर आवडते, काय म्हणाल. हे एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल ना तर शुगर खूप कमी करा तुम्ही. आणि एक फोकस करा की तुम्ही वेट लॉसकडे नको जावा, तुम्ही फॅट लॉसकडे जावा. वेट लॉसने तुमचा मसल लॉस पण होतो कधी कधी आणि ते बिलकुल घाण आहे. तर तुम्ही वेट ट्रेनिंग करा आणि नंतर मग तुम्ही दर मीलच्या नंतर 15-15 मिनिटं वॉक केलं तरी प्रॉपर कार्डिओ होऊन जातो. तर मी हे का ज्ञान देतोय माहिती आहे तुम्हाला. मी या ट्रॅफिकमध्ये अटकलो आहे. तर चला, माझा हा जो फेवरेट रस्ता होता, आवडता रस्ता होता आणि लाडका रस्ता होता मुंबई पुणे एक्सप्रेसवे, तो संपलेला आहे. रात्रीचे वाजले आहेत 8:24 आणि घरी पोचायला अजून 21 मिनिटं लागतील. सो आता मी फायनली घरी आलेलो आहोत आणि टाइम झालेला आहे 8:55, ऑलमोस्ट 9. ही जी सुंदर ट्रिप होती ना, छोटीशी ट्रिप होती, 3 दिवसांची ट्रिप होती, ती आता ऑफिशियली मी संपवतो. तर तुम्हाला ही जी ट्रिप आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीज बरोबर सगळ्यांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह सबस्क्राईब. बाय बाय. नीट खावा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.